टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. किती शतकं उलटली विल्यम शेक्सपियरने हॅम्लेट नाटकात हे वाक्य लिहून, पण प्रश्न आजही तोच आहे. त्यात हॅम्लेटवर आधारित गजेंद्र अहिरे यांनी अनुमती हा चित्रपट आणला. विशाल भारद्वाज यांचा हैदर हा सिनेमाही त्यावरच बेतलेला होता. हॅम्लेटमधली तीच ही एक प्रसिद्ध ओळ आहे, टू बी और नॉट टू बी, म्हणजे जगावं की मरावं. आता हीच ओळ सुप्रीम कोर्टाने एका महत्वाच्या निर्णयात वापरत इच्छा मरणाचा महत्वाचा निकाल दिलाय. माणसाला नसेल जगायचं तर स्वेच्छेने मरणाचा हक्क असावा का, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. इच्छा मरणाच्या याच हक्काविषयी या व्हिडिओत आपण सविस्तर बोलूयात. ही गोष्ट आहे हरीश राणाची. सुप्रीम कोर्टाने त्याला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. भारतात न्यायालयाने अशा प्रकारे इच्छा मरणाला परवानगी दिल्याची ही पहिलीच घटना. गाझियाबादचा 32 वर्षांचा हरीश राणा चंदीगड युनिव्हर्सिटीत शिकणारा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. पण 2013च्या ऑगस्ट महिन्यातल्या एका संध्याकाळी त्याच्या आयुष्यात एक मोठा अपघात झाला आणि सगळं काही बदलून गेलं. मोहालीमध्ये ज्या घरात तो पीजी म्हणून राहत होता त्याच इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या दिवसानंतर तो पुन्हा कधीच उठू शकला नाही. गेली 13 वर्ष तो बिछाण्यावरच पडून आहे. त्याचं संपूर्ण आयुष्य आता फक्त साधारण 6 बाय 3 फुटांच्या त्या एका बिछाण्यापुरतं मर्यादित राहिले. डॉक्टरांच्या भाषेत या अवस्थेला व्हेजिटेटिव्ह स्टेट असं म्हणतात. म्हणजे अशी स्थिती जिथे माणूस ना बोलू शकतो, ना व्यवस्थित काही समजू शकतो किंवा व्यक्त होऊ शकतो. लोळा गोळा भाजीपाला होऊन फक्त पडून राहतो. त्याच्यावर सतत उपचार सुरू होतेच. त्यामुळे आई निर्मला राणा आणि वडील अशोक राणा गेली 13 वर्ष आपल्या मुलाची बरं होण्याची आशा ठेवून वाट पाहत होते. म्हणूनच मुलाच्या उपचारांसाठी अशोक राणांनी 25 वर्ष जुनं त्यांचं स्वतःचं घर सुद्धा विकलं. आज परिस्थिती अशी आहे की 4,000 रुपयांपेक्षाही कमी पेन्शनवर आणि रस्त्यावर सँडविच बर्गर विकून आपला उदरनिर्वाह ते करतायत. पण जेव्हा आर्थिक आणि मानसिक ओझं असह्य होऊ लागलं तेव्हा त्यांनी 2024 मध्ये दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. त्यांनी न्यायालयाकडे आपल्या मुलासाठी इच्छा मरणाची म्हणजेच युथनेशियाची परवानगी मागितली. कल्पना करा, एक बाप भीक मागत कोर्टाला विनवत होता की माझ्या मुलाला मरू द्या. किती यातना होत असतील त्याला, पण तरी तो कोर्टात गेला, मरण द्या म्हणत होता. मात्र 2 जुलै 2024 रोजी दिल्ली हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटलं की हरीश कोणत्याही व्हेंटिलेटरवर किंवा लाईफ सपोर्ट मशीनवर नाहीये, त्यामुळे त्याला युथनेशियाची परवानगी देता येणार नाहीये. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ऑगस्ट 2024 मध्ये जेव्हा ही याचिका सुप्रीम कोर्टासमोर आली तेव्हा न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला हरीश यांच्या उपचारांचा खर्च उचलण्याचे आदेश दिले. मात्र 2025 मध्ये हरीशचे आई वडील पुन्हा एकदा कोर्टात गेले आणि त्यांची मागणी कायम होती, मरण द्या. तेव्हा न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक मेडिकल बोर्ड बसवलं. या बोर्डाने हरीशच्या आरोग्य स्थितीचा तपास करून एक सविस्तर अहवाल तयार केला. याच अहवालाच्या आधारावर आता न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. न्यायमूर्ती जे.पी. परडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान असं सांगितलं की जेव्हा एखाद्या रुग्णाची बरं होण्याची अजिबात शक्यता उरत नाही तेव्हा त्याला जबरदस्तीने उपचारांच्या आधारावर जिवंत ठेवणे हे त्याच्या मानवी प्रतिष्ठेचा अपमान ठरू शकते. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की भारतामध्ये पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर आहे. याचा अर्थ असा आहे की जर एखादा रुग्ण अशा अवस्थेत असेल की तो कधीच बरा होऊ शकत नाही तर त्याच्यावर चालू असलेले लाईफ सस्टेनिंग ट्रीटमेंट म्हणजेच फक्त श्वास चालू ठेवण्यासाठी दिले जाणारे उपचार थांबवता येऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात आधीच्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा सुद्धा उल्लेख केला. त्यामध्ये न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी असं मत व्यक्त केलं होतं की सन्मानाने मरणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. न्यायालयाच्या मते एखाद्या व्यक्तीला मशीन किंवा ट्यूबच्या सहाय्याने अशा अवस्थेत जिवंत ठेवणं जिथे त्याला कोणतीही जाणीवच नाहीये हे त्याच्या अर्थपूर्ण आयुष्य जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरतं. याच निर्णयावेळी न्यायमूर्ती परडीवाला यांनी असंही म्हटलं की शेक्सपियरची प्रसिद्ध ओळ टू बी और नॉट टू बी आता राईट टू डाय ही कायदेशीर व्याख्या समजावण्यासाठी वापरली जाते. न्यायालयाने नेमकं काय सांगितलं याविषयीच आम्ही अधिक माहिती ज्येष्ठ पत्रकार अजित गोगाटे यांच्याकडे मागितली. ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 2018 मध्ये कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयात असं म्हटलं होतं की सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क म्हणजे सन्मानाने मरण्याचा हक्क सुद्धा त्यात येतो. त्यामुळे काही कठोर नियमांच्या चौकटीत पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर मानलं जाऊ शकतं. या प्रकरणात सुद्धा न्यायालयाने सुरुवातीला 2 मेडिकल बोर्ड्सकडून हरीशच्या प्रकृतीची तपासणी करून घेतली. या दोन्ही मेडिकल बोर्ड्सनी स्पष्ट सांगितलं की हरीशवर लावलेली लाईफ सपोर्ट मशीन सुरू ठेवली तरी त्याच्या प्रकृतीत
सुधारणा होण्याची किंवा पूर्णपणे बरा होण्याची अजिबात शक्यता नाहीये. त्यामुळे हे लक्षात घेऊन न्यायालयाने असं म्हटलं की त्याला मशीनवर कृत्रिमपणे जिवंत ठेवण्यापेक्षा ती उपकरणं काढणं हेच त्याच्या सन्मानाच्या दृष्टीने योग्य ठरेल. त्यामुळे न्यायालयाने हरीशला निष्क्रिय इच्छामरणाचा हक्क दिला. पण हा निर्णय मिळण्यापूर्वी हरीशच्या कुटुंबाला खूप मोठा संघर्ष करावा लागला. गेल्या 7 वर्षात त्यांनी दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक वेळा फेरे मारले. अखेर आता सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिला. न्यायालयाने हेही म्हटलं की आता लाईफ सपोर्ट मशीन काढल्यानंतर हरीशला नैसर्गिक मृत्यू नेमका कधी येईल हे सांगता येत नाही. कदाचित तो काही काळ जिवंत राहू शकतो किंवा नियती काही वेगळं काही घडवू शकते. अजित गोकाटे यासाठी एक उदाहरण देतात, जे त्याने रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलं होतं. अमेरिकेतल्या सत्य घटनेबद्दल त्यात लिहिलं होतं. त्या कथेत एक 4 वर्षांची मुलगी कुटुंबासोबत सहलीला गेली असताना उंच कड्यावरून खाली पडते आणि ती बेशुद्ध होते. त्या अपघातानंतर ती तब्बल 18 वर्ष कोमामध्ये राहते. डॉक्टरांनी तिला लाईफ सपोर्ट मशीनच्या सहाय्याने कृत्रिमपणे जिवंत ठेवलेलं होतं. नंतर तिचे पालक ती उपकरणं काढून टाकण्यासाठी स्थानिक न्यायालयापासून ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक वर्ष लढा देतात. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लाईफ सपोर्ट मशीन काढून टाकली जातात. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर काही महिन्यातच ती मुलगी हळूहळू पूर्णपणे बरी होते आणि स्वतःच्या पायावर चालत घरी परतते. म्हणूनच असंही म्हणता येईल की कदाचित हरीश राणा यांच्या कथेला सुद्धा असा एखादा अनपेक्षित आणि सुखद शेवट मिळू शकतो. आता तरी न्यायालयाने त्याच्या बाबतीत पॅसिव्ह युथनेशियाचा मार्ग खुला केलाय. पुढे काय होतं ते मात्र आता पाहायचंय. मरणही नियतीच्या हातात असतं असं आपल्याकडे मानलं जातं. पण या खटल्यात एक दिसतं की भारतामध्ये पॅसिव्ह युथनेशियाला कायदेशीर मान्यता मिळायला सुमारे 15 वर्षांचा काळ लागला. भारतामध्ये हा मुद्दा प्रथम 2011 साली चर्चेत आला. तो मुंबईतल्या किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच KEM रुग्णालयातल्या नर्स अरुणा शानबाग यांच्या प्रकरणात. आता ही केस नेमकी काय होती, त्यांची इच्छा मरणासाठीची याचिका कोणी दाखल केली होती हे जाणून घ्यायचं असेल तर त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधी केलाय आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात एक मेडिकल पॅनल नेमलं होतं. त्या पॅनलच्या अहवालात असं म्हटलं होतं की अरुणा शानबाग यांचा लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकला जाऊ शकतो, कारण त्यांची बरं होण्याची कोणतीही शक्यता उरलेली नव्हती. मात्र त्या ज्या रुग्णालयात उपचार घेत होत्या त्या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनाच न्यायालयाने त्यांचं सर्वात जवळचं मानलं होतं. पण त्या कर्मचाऱ्यांनी पॅसिव्ह युथनेशियाला संमती दिली नाही. त्यामुळे अरुणा शानबाग यांच्या प्रकरणात इच्छामरण लागू करण्यात आलं नाही. त्यातूनच लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह ही संकल्पना पुढे आली. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने आधीच लिहून ठेवणं की भविष्यात जर तो गंभीर अवस्थेत गेला तर त्याला कृत्रिम साधनांनी जिवंत ठेवायचं की नाही. न्यायालयाने आपल्या निर्णयात पॅसिव्ह युथनेशियाचा उल्लेख केलाय. त्यामुळे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह युथनेशिया यातला फरक समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. भारतात एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक विषाचं इंजेक्शन देऊन मारणं म्हणजेच ॲक्टिव्ह युथनेशिया, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पण पॅसिव्ह युथनेशिया, ज्यामध्ये उपचार थांबवून निसर्गाला आपलं काम करू देणं, त्याला आता कायदेशीर मान्यता मिळाली. 2018 साली सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाबाबत एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयात राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजेच सन्मानाने मरण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीचा मौलिक अधिकार असल्याचं मान्य करण्यात आलं होतं आणि देशात पॅसिव्ह युथनेशिया कायदेशीर करण्यात आला. हरीश राणा याच्या प्रकरणात सुद्धा सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की जरी रुग्ण व्हेंटिलेटरवर नसला तरी सुद्धा जर मेडिकल बोर्डाने ते प्रमाणित केलं की तो कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह अवस्थेत आहे, बरं होण्याची कोणतीही आशा नाहीये, तर अशा परिस्थितीत त्याचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र असा निर्णय रुग्णाचे आई वडील, लाईफ पार्टनर किंवा जवळचे नातेवाईक यांच्या संमतीनंतरच घेतला जाऊ शकतो. यासाठी कोर्टाची परवानगी सुद्धा आवश्यक असते आणि जर रुग्णाचा कोणताही जवळचा नातेवाईक नसेल तर अशा वेळी त्या रुग्णाचा सर्वात जवळच्या मित्राची संमती महत्त्वाची मानली जाऊ शकते. युथनेशिया या विषयावरची चर्चा खूप जुनी आहे आणि जगभरात यावर सतत वादविवाद होत आलेत. काही मोजक्या देशांमध्येच युथनेशियाला परवानगी आहे. उदाहरणार्थ स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, नेदरलँड्स, स्पेन, कॅनडा, कोलंबिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसंच अमेरिकेतल्या 11 राज्यांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. मात्र जगातल्या बहुतेक विकसित देशांमध्ये युथनेशियाला अजूनही बेकायदेशीर मानलं जातं. उदाहरणार्थ ब्रिटनसारख्या देशांमध्ये देखील युथनेशियाला परवानगी दिली जात नाही. दरम्यान हरीश राणा यांच्या प्रकरणात निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या विषयावर स्पष्ट कायदा करण्याचा सल्ला दिलाय. आता केंद्र सरकार या बाबतीत पुढे कोणती पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.